अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण अखेर ओबीसी महिला प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे। या आरक्षणामुळे महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचाली वेगवान झाल्या असून दोनही पक्षांकडून उमेदवारांची प्राथमिक नावे समोर आली आहेत। महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर सर्वांचं लक्ष महापौर पदाच्या आरक्षणाकडे लागले होते। आता हे पद ओबीसी महिला उमेदवारासाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। महानगरपालिकेत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत असल्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनी या पदासाठी आपल्या उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू केली आहे। भाजपकडून शारदा ढवण, पुष्पा बोरुडे आणि आशाबाई कातोरे यांची नावं आघाडीवर आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुजाता पडोळे, वर्षा काकडे आणि अश्विनी लोंढे या शर्यतीत असल्याचं दिसत आहे। महायुतीचा धर्म पाळून दोन्ही पक्षांपैकी नक्की कुणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडते आणि कोणता पक्ष बाजी मारतो याकडे आता संपूर्ण अहिल्यानगरचं लक्ष लागले। या निवडणुकीमुळे महापालिकेतील सत्तेची नवी समीकरणं स्पष्ट होणार आहेत। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।